ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा याच्यावर चर्चा करणार आहे। खूप पेशंट्स आमच्याकडे येतात ज्यांना असं असतो की त्यांचा जे हाड आहे ते थोडे मोडले गेले आहे किंवा त्यांचा जे पॉस्चर आहे ते थोडेसे पुढे वाकले गेले आहे, किंवा थोडे पेशंट्स असे असतात ज्यांना एकाएक काही न करता फक्त म्हणजे छिंकताना किंवा बेंड करताना किंवा वस्तू उचलताना तीव्रपणाचा पेन होतो मणक्यामध्ये, आणि जेव्हा ते मग आमच्याकडे येतात मग त्यांना समजतं की त्यांना ऑस्टिओपोरोसिसची पीडा झाली आहे। तो काय असतो हा ऑस्टिओपोरोसिस? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा। हाड इतके कमजोर होऊन जातात की थोडा पण जर लागलं तर ते मोडले जातात, त्यांच्यामध्ये फ्रॅक्चर होऊन जातो आणि त्याला आम्ही ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर म्हणतो। ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर म्हणजे जे हाड क्रॅक झाले आहे ते मोस्टली आपल्या मणक्याचे असतात, तसंच आपल्या कलाईचे, कोणीचे किंवा मांडीचे पण हाड मोडण्याची शक्यता जास्त असते। ऑस्टिओपोरोसिस मोस्टली फिमेल्स मध्ये म्हणजे महिलांमध्ये होतो। एकदा जे महिना बंद झाले त्याच्यावर, मेनोपॉज झाल्यावर, युजली 50 वर्षाच्या नंतर, तसंच मेल्स किंवा पुरुषांमध्ये पण हे 60 इयर्स नंतर होण्याची शक्यता असते, ज्याला आम्ही अँड्रोपॉज म्हणतो। जेव्हा अँड्रोपॉज किंवा मेनोपॉज असते, नॉर्मली जे हॉर्मोन्स असतात आपल्या शरीरामध्ये ज्याच्याने आपले हाड तंदुरुस्त राहतात त्यांची मात्रा कमी होऊन जाते आणि मग हाडांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, मॅग्नेशियम याची कमी होऊन जाते। तसंच प्रोटीन्सची पण आवश्यकता असते, आणि जर तुमच्या खाण्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणे नसेल तरी ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता आहे।